स्वागतम सुस्वागतम. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग. ज्या ब्लॉग पासून आपला पहिला ब्लॉग चालू होता, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पहिला ब्लॉग आपण स्टार्ट केला, तसाच आज सुद्धा एक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग असेल. तर आज आलो होतो आपण गावात घरात फॅमिलीमध्ये. तर सूरज तुम्ही पाहू शकता, सूरज तिथं कणा करायची सुरुवात करत आहे. नाना श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अध्याय वाचणार आहेत, सगळी बसणार आहेत, चालू केलेले आहे. सगळी बसलेले बहुत 64 8 जणी बहुत कष्टी 11 हिम पोष्टी स्वरूप तुझे वर्णिता अनिक 1 देखण्या म्हणणे अभाव हे देते विराले चौमुख. काना वगैरे काढून झालेला आहे. काना काढायला यावर्षी होते आपले वेदांत दादा, प्रज्योत दादा, सूरज दादा, भरत आणि संस्कार दादा. तर पाहूया आता काना वगैरे कसा काढलाय. नानांनी चांगल्या अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अध्याय वाचलेला आहे. तर अशा प्रकारे हा काना काढलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता सुदर्शन चक्र किती सुंदर अशा प्रकारे काढलेले आहे. आता फुलांमध्ये त्याला सजवलं जाते. आणि हा पाहू शकता तुम्ही चंद्र, सूर्य, हा आहे चंद्र, हा आहे वासुकी, हा आहे विसरलो मी, गोल गोल, हे विंचू, सॉरी. आणि तिथे आहेत श्री हनुमंत आणि त्याच्या खाली आहेत बाल आणि ते आहेत गोसावी आणि ते गाय. आणि आपले हे सगळे भाई. तर चला, आणि इथं पाहू शकता बाहेर आपल्या आरशीव बालासाठी कुठे गेला, अरे हा तिच्या बाईना. तर मोठा गोल झाले. आता मागाशी सगळा अध्याय वगैरे कणा वगैरे सगळं काढून झालं. आता खाली लाईट गेली तर आता भजनाची पब्लिक सगळी आपली आलेली आहे. कारण की कार्यक्रम आपण कार्यक्रमाला उशीर लावू शकत नाही, कारण की आपल्याला कृष्णाचा जन्म पण नंतर करायचं आहे, जेवण वगैरे सगळं करायचं, नंतर तो वेळ जायच नाही. मग त्यामुळे आपली पब्लिक बघा इथं सगळी आलेली आहे, दादा वगैरे सगळं आलेले आहेत. तर आता हिला बाबा बघा एकदाशी घ्या. तर चला आता आपण भजनाला सुरुवात करू. या भजनाला
इथं भजन चालू आहे आणि हा मधीन उठून माईक चेक करतोय. लाईट आलेली आता आणि नाना आता हार घालतोय हे बघा. आणि यो नानाचा मुलगा त्या धरून शपूट आणि हा मध्ये मध्ये बोलतोय. बघा आता बुवा झालेले आहेत. राजेश भाऊ गेलेले आहेत. दीपक भाऊ इथं आलेले आहेत. पुढील वारकऱ्यांसाठी तुमचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय राधे आता भजन झालेलं आहे. मजा केलेली आम्ही. याच्यानंतर आम्ही गवळण आणि गाणी चालू होती. ते गवळण आणि गाणी थोडे ऐका. दादा हे दादा घे ना काय माझ्या मागे. झाला चला हे किस्सा हसर तो. चला तुम्ही पाहू शकता दही अंडी बांधलेली आहे. आता ती 12 वाजता नंतर फोडण्यात येईल. बांधे नीट बांध. आता लगेच गाणी वगैरे थोडी चालू होतील तर आपण पाहूयात गाणी. तुम्ही पाहू शकता अंडी तर वगैरे सगळं केलेलं आहे. तर आता फलांच्यावर तोलणार आहे.
आपल्या आरशिव शेटला. आरशिव हे आरशिव या बाईला आता फलांच्यावर तोलणार आहेत. तर हा बघा तुला आहे तुला, तर त्याचा फलांच्यावर जो तोलणार आहे तो आपण पाहू. नंतर काय गाणी आहेत ते काय पहिला तोलतील का नंतर गाणी होतील कसं काय? पहिला आपलं गाणी होते पालना होईल, पहिला सगळा जन्म होईल, नंतर त्याला तो नंतर तोलते असा विषय. ठीक आहे बघा. सदानंद असा येलकोट बोल भवानी मातेचा हरी आला सारा गोकुल आनंदला. 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 हरी साठी यशोद साखर वाटी. हरी साठी यशोद साखर वाटी. हरी आला सारा गोकुल आनंदला. श्यामा गिरवाला गुणधामा पाला जोडे. जयाचे चरणी शरण एका जनार्दन माला जोडे. श्यामा गिरवाला गुणधामा पाला जोडे. श्यामा गिरवाला गुणधामा पाला जोडे. श्यामा गिरवाला गुणधामा पाला जोडे. गोविंदा 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 नाओ घरी पाडीन मोर कावड्या गे जनाओ. घरी पाडीन मोर कावड्या गे जनाओ. कावड्या गे तिला मोर घराला निराओ. कावड्या गे तिला मोर घराला निराओ. दरियाच्या काठीन मोर घराया निघालाओ. दरियाच्या काठीन मोर घराया निघालाओ. वैदा 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 देवाने चेंडू जुगारीला. देवाने चेंडू जुगारीला. कानाने चेंडू जुगारीला. कानाने चेंडू जुगारीला. कृष्णाने चेंडू जुगारीला. कृष्णाने चेंडू जुगारीला. आच्या पट्या सावरणाच्या गोट्या गावून आणला. आच्या पट्या सावरणाच्या गोट्या गावून आणला. आता गाणे वगैरे बोलून झाले. तर आता काय आरती होईल ना. तर आता आरती होईल. आरती झाल्यावर पुढचा कार्यक्रम बघू. आज करोनी आरती चक्र पाणी ओवालती. पाणी ओवालती चक्र पाणी ओवालती. आरती चक्र पाणी ओवालती. पाणी ओवालती चक्र पाणी ओवालती. तर आता आरती वगैरे सगळी झालेली आहे. आता पालना लावतील. तर आपल्या आरशिव बालाला काय फलांनी तोडणार आहेत. तर तो कार्यक्रम आता बघू. आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यायचा कारण की आता मी एनर्जी थोडीशी डाऊन राहिली. पोटात माझे जेवण नाही असा विषय झाले. आज एक काही उपवास एक प्रकारे असाच झाला माझा. विषय मोठा झाला. इथं आता याला आरशिव शेटला. तो आरशिव शेट नाणीजवळ आहे बघा. आरशिव शेटला आरशिव नाही सॉरी ओवी होती. ओवी आहे ओवी. आरशिव हे बघा आरशिव भाऊंच्या कडेवर आहे. तर इथं आता आरशिव भेटला फळांनी तोडणार आहेत. ते कार्यक्रम बघूया. सांगू इच्छितो दरवर्षी आम्ही जन्माष्टमीला असतो. दरवर्षी पाऊस पडणार. यावर्षी थोडीशी सोय केली कारण की इथं तुलावर हे करणार. इथं नानांनी मोठी छत्री आणलेली आहे. लेट झाला काम. ताई बघा ही आमची आरती ताई. या आमच्या आरती ताईचा भाई. या भाईचा आता तुला होणार. ए सोन्या ए स्वामी समर्थ कर. नको 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 म्हणतो.
तुझा काय विषय? याचा श्रावणाच्याच निघतात दरवर्षी. बसला बसला बसला. गोविंदा गोविंदा गोविंदा. अहो केली उलटी ठेवा ती तिची अटकतील. मग माने मुंबई किस्सा आमची ताई यो आमच्या ताईचा बाई. बाई तुला काय वाटलं? तुझी तुला झाली आज वाटला मम्मी वाटला. हा वाघ वाघ इलेवन संघाचा कर्णधार. ओय ओय स्वामी समर्थ कर. हा तर आता अंडी फोडण्यात येईल. फोडी टाक र हे हर किशी मग. गोविंदा 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 गोविंदा. तिला म्हणून तिला वरपरून. अरे फरा ना लवकर. अशा प्रकारे आपली अंडी फोडण्यात आलेली आहे. कृष्ण जन्म झालेला आहे. गोविंदा 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 गोविंदा. आता दीपाला मी पाया पाठवलाय. बघा पावसात भर पावसात तो पाया पडतोय आणि इकडे फुगं फोडायची कामं चालू आहे. हे बघा ऋषीला काय फुटत नाही फुगा, मी फोडतो. आता नसतं करत. इकडे बघा पाया पडायची कामं चालू आहे. हे बघा आता दीपाचा पाया पडा गेला आणि ह्यो फुगा फोडतो इकडं. आणि बऱ्याच पंक्ती उठल्यानंतर आम्हाला आमची संधी मिळाली आहे, जेवणाची संधी. तर आता आम्ही जेवण घेऊ आणि मग तुमच्या जवळ येऊ. आता जेवणासाठी आमच्या सोबत आहेत जयदास दादा, माझे सख्खे छोटे भाऊ, 1 वर्षाने छोटे असणारे. हा आमचा मोठा सूरज दादा, हा आमचा धनेश दादा आणि तो आमचा ऋतिक दादा. तर चला माझा धनेश द ब्लॉगर. तर आता आपण माझा फेवरेट पान मला भेटलाय. सगळ्यांना म्हणजे फेवरेट पानच दिल्यान. हा पान सगळ्यांना आवडतं. आवडतं का नाही म्हणा उत्तर सांगा. तर चला आता जेवण घेऊ. ओके बाय. A few moments later. आता आम्ही जेवण बिवून सगळा निघलो पनवेलला. विषय काय माहितीये का, आता आम्ही चाललो कानिपनाथ महाराजांच्या मठात वारे बघायला. हा बरोबर आस्थानात. तर तिथे ते वारे बघायला ते मारतात ना, सुटेच ना रे, सुटे मारतात सपासप बाबू. आमचा यो धनू आहे, सूरज आहे आणि आम्हाला घेऊन चाललाय. कंटेनर आहे नाही, कंटेनर नाही, ऋतिक आहे. तर चला बघू काय आम्हाला बघायला भेटतं का ना. नाही भेटलं तर हीच व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करीन, मला काय समजायचे. तर चला जाऊ.
चले तर अशा प्रकारे आपण वारं बघितलं. वाऱ्यासारखं वारं होतं. येईल तो काही ना मार म्हणजे छोटे काही. तर या माणसाला जास्त अनुभव आहे. त्यांनी कंप्लीट त्या ठिकाणावर याला आम्हाला उद्या म्हणतं गावदेवी मंदिराचे बाबा आपण नाही उद्या कामाला जायला लागेल. यो भारी वाटला बघायला. हा यो माझा व्हिडिओ बहुतेक यांनी काढून दिला म्हणा. हे सूरज नुसतं एकटाच नाचव आता काय चालेल त्याला काय माहिती. बरं याच्या अंगावर वाराला जाता का बरं तू खायला. मी तर आनंद घेत होतो. हा आनंद घेत होतो. अरे मला छत्री घ्यायला ठेवलेला. प्रत्येक वर तुझी छत्री मी पकडतो काय करतोस. तर चला आता बहुतेक आम्ही 1:57 म्हणजे 2 वाजलंच. तर आता निघतो आम्ही घरी जायला. घरी जाऊन थोडंसं आता फ्रेश होईल. लय भिजले गॅसा बिसांचा सगळा वाटावं लागले. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊ. पनवेलवरून आलेले आपण मस्त गरम पाण्याने गिझर मध्ये पाणी मध्ये गरम मध्ये आंघोळ मध्ये केली मध्ये. आणि आपले गोपालकृष्ण महाराज आपले बघा. तर आता उद्याचा काय कार्यक्रम असेल तो उद्या बघू आपण. आणि हा पार्ट बहुतेक आपण इथं एड करू. आणखी जास्त मोठा नको. माझ्या मोबाईलमध्ये स्पेस राहिला नाही. मला पटकन एडिट करून मोकळं व्हायला लागेल असा विषय. तर आता आपण पुढच्या पार्ट मध्ये भेटू. चला बाय. Yeah.